Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स. एक इंटरेस्टिंग टॉपिक जो तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे, दॅट इज पेरीमीटर अँड एरिया. याचा आहे हा शेवटचा व्हिडिओ. याच्या अगोदर आपण या लेसन मधल्या सगळ्या कन्सेप्ट छानपैकी क्लिअर केल्या आणि आपला एक शेवटचा प्रॅक्टिस सेट आणि त्या प्रॅक्टिस सेट मधले काही एक्झाम्पल्स राहिलेले होते ते आज आपण कव्हर करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहे तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी, तुमच्या स्कूल एक्झामसाठी. दॅट्स वाय गेट रेडी टू लर्न दिस टू इम्पॉर्टंट एक्झाम्पल. स्टुडंट, दिस इज द थर्ड एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट 47. पेरीमीटर अँड एरिया मधला जो शेवटचा एक्सरसाइज आहे प्रॅक्टिस सेट 47, त्याच्यामधलं हे थर्ड इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे तुमच्या स्कूल एक्झामसाठी. सो व्हॉट इज द एक्झाम्पल? लेट्स सी. मॅच बॉक्स इज 4 सेंटीमीटर लॉंग, 2.5 सेंटीमीटर ब्रॉड अँड 1.5 सेंटीमीटर इन हाईट. मॅच बॉक्स सगळ्यांना माहिती आहे, एक काडीपेटी. काडीपेटी कुठल्या आकाराची असते? Yes, it is of the which shape? That is, it is of the cuboid shape. कुठला शेप असतो? काडेपेटीचा आकार कसा असतो? क्युबॉइड शेप असतो, म्हणजे इष्टिकाची ती, म्हणजे तुमची जी वीट सांगितलं किंवा तुमचा सोप केस सांगितलं याच्याच आकाराची काय असते तुमची ही काडीपेटी असते. मग एक मी फिगर रफली ड्रॉ केली, तुम्ही काढली तरी चालेल, नाही काढली तरी चालणार आहे, डायरेक्टली फॉर्म्युला टाकून किंमत केली तरी चालणार आहे. मग याची तुम्हाला लेंथ, ब्रीथ आणि हाईट दिलेली आहे. पहिले काय दिले? लॉंग, म्हणजे ही जी लेंथ आहे ती 4 सेंटीमीटर दिलेली आहे. त्यानंतर जी ब्रीथ आहे 2.5 सेंटीमीटर दिलेली आहे आणि ही जी तुमची हाईट आहे ही हाईट तुम्हाला दिलेली आहे 1.5 सेंटीमीटर एवढी हाईट दिलेली आहे. ओके. इट्स आउटर साइड्स आर टू बी पेस्टेड विथ द क्राफ्ट पेपर. म्हणजे ही जी काडीपेटी आहे किंवा आगपेटी आहे याच्या बाहेर तंतोतंत आपल्याला काय करायचं आहे? रंगीत पेपर लावायचा आहे किंवा क्राफ्ट पेपरने आपल्याला काय करायचं? त्याला डेकोरेट करायचंय, त्याला तंतोतंत तो चिटकवायचा आहे. हाऊ मच पेपर विल बी रिक्वायर्ड टू डू सो. म्हणजे मग ह्या काडीपेटीला पूर्णपणे तेवढा पेपर किती पेपर लागणार आहे? हाऊ मच पेपर विल बी रिक्वायर्ड. मग एकूण किती पेपर लागणार आहे हे आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. मग आता साधी गोष्ट आहे, तुम्हाला जर किती पेपर लागतो आहे ते काढायचं असेल तर पहिले तुम्हाला काय करावं लागणार आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ द मॅच बॉक्स हा काढावा लागणार आहे. देअरफोर, मग आपण फटाफट लिहून घेऊया. देअरफोर काय विचारलंय? हाऊ मच पेपर विल बी रिक्वायर्ड. द पेपर, तिथूनच कॉपी केलंय, पेपर रिक्वायर्ड टू what? To paste with craft paper. With craft paper. क्राफ्ट पेपरने पेस्ट करण्यासाठी किती पेपर लागणार हे आपण कसं फाइंड? इज इक्वल टू व्हॉट? टोटल सरफेस एरिया ऑफ द मॅच बॉक्स. म्हणजे त्या मॅच बॉक्सचा, ह्या काडेपेटीचा जर आपण टोटल सरफेस एरिया काढला तर आपल्याला काय मिळणार आहे? इथे किती पेपर लागणार आहे तो इथे मिळणार आहे. सो लेट्स फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ मॅच बॉक्स. मग आता ही काडेपेटी कुठल्या आकाराची आहे? क्युबाइड शेप, म्हणजे इष्टिकाची ती. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबाइड? दॅट इज 2 in bracket LB plus BH plus HL. So we have to write down this formula here, 2LB plus BH plus HL. हा फॉर्म्युला आपण इथे लिहून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं? फक्त या फॉर्म्युलामध्ये आपल्या व्हॅल्यू पुट करायच्या आहे. सो 2 लेंथ किती आहे तुमची? लेंथ इज 4 सेंटीमीटर इंटू ब्रीथ किती आहे तुमची? 2.5. त्यानंतर तुमचं काय सांगितलं इथे? प्लस घ्यायला लावलं, त्याच्यामुळे प्लस घेतलं. परत ब्रीथ घ्यायची. सो ब्रीथ इज 2.5. देन याच्यामध्ये कुठलंही साईन नसतं, म्हणजे काय असतं? मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. हाईट दिलेली आहे तुमची 1.5 आणि त्याच्यानंतर प्लसचं साईन आहे. परत हाईट घ्यायची आहे 1.5 इंटू लेंथ किती दिलेली आहे? 4. सो अशा पद्धतीने आपण फक्त फॉर्म्युला लिहिला आणि फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला करायचं आहे कॅल्क्युलेशन काय करणार? ह्या दोघांचा गुणाकार करणार, याचा करणार आणि याचा करणार आणि तिघांची नंतर काय करणार आहोत? आपण ऍडिशन करणार आहोत. तर फटाफट आपण इकडे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 25 इंटू 4, 4 5 जा 20, 2 4 जा 8 plus 2 10. सो 25 4 जा 100 सगळ्यांना माहिती आहे. पॉइंट इज आफ्टर 1. इथे एका डिजिट नंतर पॉइंट आहे, त्याच्यामुळे इथे पण आपण एका डिजिट नंतर इथे पॉइंट देणार आहे. सो आपला आन्सर आलेला आहे 10.0 म्हणजेच 10 आलेला आहे. पुढे 2.5
इंटू 1.5 याचा पण मल्टिप्लाय करायचा आहे. सो 5 5 जा 25 कॅरी ओव्हर 2 5 2 जा 10 10 प्लस 2 12 हिअर देन 0 1 5 जा 5 1 2 जा 2. सो अशा पद्धतीने आपण हे केल्यानंतर ॲडिशन करत असतो. 5 इथे 7 आणि इथे 3. मग आता पॉईंट इथे एक पॉईंट आहे आणि इथे एक पॉईंट आहे म्हणजे इथे एक संख्या आणि ही एक संख्या किती झाले 2. सो आपण 2 डिजिट नंतर इथे पॉईंट देणार आहोत. ओके सो इथे मल्टिप्लिकेशन करून आलेलं आहे आन्सर 3.75. त्यानंतर आपल्याला पुढचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 1.5 इंटू 4. सो 15 4 जर सगळ्यांना माहिती 15 चौक 60. ओके सो पॉइंट इज आफ्टर 1 digit. So 6.0 is your answer here. Now we have to do the addition of this 10.0 plus 3.75 and plus 6.0 यांची आपल्याला करायची आहे ॲडिशन. मग आपण फटाफट ॲडिशन करून घेऊया. 3.75 सो प्लस 10.0. फक्त काय लक्षात करायचं ॲडिशन करताना पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. इथे 0 आणि इथे 6.0. ठीक आहे इथे काहीच नाही म्हणून 0 घेतला. इथे 5 आला. इथे 7 ॲज इट इज पॉईंट खाली पॉईंट आला. इथे 6 प्लस 3 किती आले तुमचे 9 आणि इथे काय आलं 1. सो व्हॉट इज द ॲडिशन 19.75. सो 2 आणि इथे सगळ्यांची ॲडिशन आली आहे 19.75. आता पुढे काय करायचं सगळ्यांना माहिती आहे या दोघांमध्ये कुठलंही चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. मग 2 आणि 19.75 आपल्याला काय करायचं इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो स्टुडंट लेट्स क्विकली कॅरी आउट द मल्टिप्लिकेशन ऑफ दिस टू टर्म्स. सो फटाफट या 19.75 इथे आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. 19.75 इंटू किती करायचं आपल्याला 2. सो 5 2 जा 10 7 2 जा 14 14 प्लस 1 15 देन हिअर 1 9 2 जा 9 2 जा 18 प्लस 1 19 and here is 1 carry over 2 1 जा 2 2 plus 1 3. So point is after 2 digits. So 39.50 किती आलेला आहे आन्सर किती आले 39.50. हे एवढा काय लागणार आहे आपल्याला द पेपर रिक्वायर्ड टू पेस्ट विथ द क्राफ्ट पेपर. म्हणजे त्या मॅच बॉक्सला किती पेपर लागणार आहे तर तो लागणार आहे 39.50 एवढा पेपर इकडे लागणार आहे. मग आता वर्डमध्ये हे आन्सर कसं लिहिणार दॅट इज 39.50 सेंटीमीटर स्क्वेअर कारण आपल्याला एरिया फाइंड केलं ना आपण. पेपर विल बी रिक्वायर्ड क्राफ्ट पेपर विल बी रिक्वायर्ड. सो अशा पद्धतीने 3 मार्क्सचं हे एक्झाम्पल होतं. खूप इम्पॉर्टंट होतं. फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं तुम्हाला लेंथ ब्रीथ हाईट जिथे कुठल्या एक्झाममध्ये तिथे भिंत दिलेली असो विड्थ दिलेली असो किंवा कुठलं एक्झाम्पल दिलं असेल लेंथ ब्रीथ हाईट दिली असेल तर तुम्ही तिथे टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाईडचा फॉर्म्युला यूज करायचा 2LB + BH + HL हा फॉर्म्युला यूज करायचा. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायचा आणि नंतर तुम्हाला त्याचा आन्सर हे मिळणार आहे. फक्त कॅल्क्युलेशन हे ॲक्युरेटली व्यवस्थित करायचं आहे कारण काही मुलं कॅल्क्युलेशन करताना तिथेच गोंधळ करतात पॉईंट व्यवस्थित देत नाही ॲडिशन नीट करत नाही आणि त्याच्यामुळे सगळं एक्झाम्पल त्यांचं चुकत असतं. त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन दिस एक्झाम्पल. सो आय थिंक हे थर्ड एक्झाम्पल तुमचं क्लिअर झालं असेल. सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट दिस इज लास्ट एक्झाम्पल इन दिस प्रॅक्टिस सेट अँड देन लेसन विल बी ओव्हर. आपला हा चॅप्टर इथे खतम होणार आहे संपणार आहे. प्रॅक्टिस सेट तुमचा 47 पण संपणार आहे आणि हा पेरिमीटर आणि एरिया हा चॅप्टर पूर्णपणे व्यवस्थित इथे समजावून सांगितलं आहे. त्याच्यातलं हे शेवटचं पण खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. पहिले ह्या एक्झाम्पल एवढं मोठं बघून तुम्ही घाबरून जाऊ नका. पहिले ह्या उदाहरणाचा आपण छानपैकी अर्थ समजून घेऊया. So an open box of length 1.5 meter, breadth 1 meter and height 1 meter is to be made for use on trolley for carrying garden waste. Okay. मग आता ह्या वाक्याचा अर्थ काय आहे की बघा गार्डनमध्ये जो कचरा वाहून न्यायचा असतो तो ट्रॉलीमधून असा वाहून येत असतो त्याच्यावरती ठेवण्यासाठी एक पत्र्याची पेटी बनवायची आहे की ज्याला झाकण नाहीये अशी एक पत्र्याची पेटी बनवायची आहे आणि त्याची लेंथ तुम्हाला दिलेली आहे लेंथ 1.5 मीटर दिली आहे ब्रीड तुम्हाला 1 मीटर दिलेली आहे आणि हाईट तुम्हाला दिलेली आहे 1 मीटर. अशा पद्धतीने ते झाकण म्हणजे ती पत्र्याची पेटी बनवायची की ज्याला झाकण नाहीये. हाऊ मच मेटल शुड विल बी रिक्वायर्ड टू मेक दिस बॉक्स. मग अशा पद्धतीने हा बॉक्स बनवायचा असेल की ज्याला झाकण नाही असा बॉक्स बनवायचा आहे तर आपल्याला किती मेटल शीट लागणार आहे किती पत्रा लागणार आहे तो काढायचा आहे. आणि पुढे पण दिलेला आहे द इनसाइड अँड आउटसाइड सरफेस ऑफ द बॉक्स आर टू बी पेंटेड विथ द रस्ट प्रूफ पेंट. म्हणजे त्या पत्र्याच्या पेटीला आपल्याला रंग पण द्यायचा आहे. रस्ट प्रूफ म्हणजे काय गंज लागू नये. आपण कुठल्याही गोष्टीला रंग का देत असतो कारण गंज लागू नये. कपाटाला रंग देतो टेबलला रंग देत असतो. मग त्या पत्र्याच्या पेटीला आपल्याला रंग द्यायचा आहे. मग तो रंग देण्यासाठी व्हॉट विल बी कॉस्ट टू पेंट द बॉक्स ॲट द रेट 150 पर स्क्वेअर मीटर. पर स्क्वेअर मीटरला रंग द्यायला 150 रुपये खर्च आहे. तर पूर्ण पत्र्याच्या पेटीला रंग द्यायला किती पैसे लागतील हे सुद्धा आपल्याला इथे काढायचं आहे. मग आता तुम्ही एक लक्षात घ्या
की द बॉक्स इज ओपन. इथे आपल्याला पहिले लक्षात ठेवायचं आहे द बॉक्स इज ओपन. तो जी पत्र्याची पेटी किंवा तो बॉक्स बनवायचा तो ओपन आहे. मीन्स इट डू नॉट हॅव्हिंग लीड. इट डू नॉट हॅव लीड म्हणजे त्याला झाकण नाहीये. मग झाकण नाहीये, मग तुम्ही जर विचार केला की आपण जर इस्टिका चिती घेतली किंवा आपण जर क्युबाइड घेतला तो अशा पद्धतीने येत असतो. पण त्याला झाकण नसल्यामुळे काय होणार आहे, आपल्याला इथे एक लेंथ आणि एक ब्रीथ ही जी आहे ती आपली कॅन्सल इथे होणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला किती पत्रा, हाऊ मच मेटल शीट विल बी रिक्वायर्ड टू मेक दिस बॉक्स. मग आता किती मेटल शीट लागणार आहे ते आपण काढून घेऊया. देअरफॉर मेटल शीट तिथूनच कॉपी करायची ही लाईन. द मेटल शीट विल रिक्वायर्ड टू मेक दिस बॉक्स. टू मेटल शीट रिक्वायर्ड टू मेक द बॉक्स बनवण्यासाठी किती मेटल शीट. मग आता आपण काय करूया, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड घ्यायचा आहे, पण ते ओपन असल्यामुळे एक लेंथ एक ब्रीथ कमी होणार आहे. मग आपला फॉर्म्युला काय होतं, 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रीथ प्लस 2 इंटू ब्रीथ इंटू हाईट, अशा पद्धत 2LB BHHL. मग याच्यामध्ये काय होणार आहे, फक्त पहिले काय आहे 2LB, 2 हा निघून जाणार आहे कारण ते ओपन असल्यामुळे. त्यानंतर 2LB नंतर BH आणि 2HL. सो अशा पद्धतीने हे फॉर्म्युला येणार आहे. इथे काय चेंज झालं आपल्या फॉर्म्युल्यामध्ये, जर फक्त त्याला झाकण पण असतं तर मात्र मग इथे 2 आला असता. झाकण पूर्ण पत्र्याची पेटी पॅक असते, त्याला झाकण असतं तर इथे 2 आला असता, पण तिथे झाकण नाहीये, ती पत्र्याची पेटी ओपन आहे म्हणून इथे एक लेंथ आणि एक ब्रीथ कॅन्सल झाली म्हणून इथे 2 आपण कॅन्सल केला. आता काय करायचं, जस्ट आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. लेंथ आहे तुमची 1.5 मीटर इंटू ब्रीथ आहे 1 मीटर प्लस 2 इंटू ब्रीथ किती आहे तुमची 1 मीटर, हाईट आहे 1 मीटर अँड 2 इंटू H आहे परत 1 आणि L आहे तुमची 1.5. सो अशा पद्धतीने आपण फॉर्म्युल्यामध्ये इथे व्हॅल्यू पुट करूया. याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. 1.5 इंटू 1 1.5 गुणिले 1 1.5 आलेलं आहे. 2 इंटू 1 इंटू 1 इज इक्वल टू 2 आणि 2 इंटू 1.5 म्हणजे 15 दुने 30. बघा असं केलं 15 गुणिले 2 15 दुने 30 आलं 3.0 इंटू 1 3. सो इथे 3.0 आलेलं आहे. मग आता आपल्याला ॲडिशन करायची कोणाकोणाची 1.5 प्लस 2 प्लस 3.0. आता 2 हा कम्प्लीट आहे म्हणून 2 इथे लिहिला, त्याच्या पुढे पॉईंट घेऊन आपण काहीच नाही म्हणून 0 घेतलं. ठीक आहे, समजतंय. इथे ॲडिशन करताना नीट करायची व्यवस्थित एकदम. इथे 5 3 प्लस 2 इज इक्वल टू 5 5 प्लस 1 6. सो आपली ॲडिशन किती आली आहे 6.5 मीटर. व्हॉट इज दॅट, मीटर स्क्वेअर इज आर टोटल सरफेस एरिया और मेटल शीट रिक्वायर्ड टू मेक द बॉक्स. म्हणजे तो बॉक्स बनवण्यासाठी आपल्याला किती मेटल लागणार आहे 6.5 मीटर एवढं मेटल इथे लागणार आहे. आता आपल्याला काढायचं आहे कॉस्ट ऑफ पेंटिंग बाय 150 पर स्क्वेअर मीटर. तो आपण इथे फटाफट काढून घेऊया. सो स्टुडंट आपण फटाफट काय करूया आता, कॉस्ट काय विचारलं बघा लास्ट क्वेश्चन, व्हॉट विल बी द कॉस्ट टू पेंट द बॉक्स ॲट द रेट. कॉस्ट ऑफ पेंटिंग द बॉक्स. त्या बॉक्सला पेंट करण्यासाठी किती पैसे लागणार आहे, पेंटिंगचा खर्च काढायचा आहे. मग काय करावं लागणार आहे, तो बॉक्स आतून पण रंग देणार आपण त्याला, बाहेरून पण रंग देणार, फक्त बाहेरून रंग देणार का नाही. मग देअरफॉर कसं होणार त्याचं, इनसाइड सरफेस प्लस आउटसाइड सरफेस आणि इंटू काय करणार आहोत त्याला, प्लस तुमचा रेट जो आहे इंटू रेट आपण त्याला करणार आहोत. मग आता हे मेटल शीट किती लागलेलं आहे 6.5. मग 6.5 आतून पण लागणार आहे 6.5 बाहेरून पण लागणार आहे. म्हणजे इनसाइड 6.5 झालं, आउटसाइड तुमचं 6.5. हे लक्षात ठेवायचं. काही विद्यार्थी डायरेक्ट 6.5 ला 150 ने मल्टिप्लाय करतील, झालं उत्तर संपलं. तसं नाही येणार आहे. तुम्ही नीट विचार करायचा, आतून पण रंग द्यायचा आहे बाहेरून पण रंग द्यायचा आहे. म्हणजे इनसाइड सरफेस 6.5 झाला आणि आउटसाइड 6.5 झाला आणि रेट आहे तुमचा 150. मग 6.5 जर केलं तुम्ही ॲडिशन तर ती 13 येते. मग 13 इंटू 150 इथे आपण फटाफट ॲडिशन मल्टिप्लिकेशन करून घेऊया. सो 3 0 जा 0, 3 5 जा 15, 3 1 जा 3 प्लस 1 4. इथे 0 1 0 जा 0, 1 5 जा 5 आणि 1 1 जा 1 0 5 इथे 9 आणि 1950. किती पैसे लागणार आहे 1950 रुपीज विल बी रिक्वायर्ड. मग तुम्ही लास्टला वर्ड मध्ये आन्सर लिहायचं आहे. देअरफॉर
कॉस्ट टू पेंट द बॉक्स ॲट द रेट 150 पर स्क्वेअर मीटर. इथून ही लाईन जी आहे अशा पद्धतीने पूर्ण कॉपी करायची. कॉस्ट टू पेंट द बॉक्स ॲट द रेट 150 पर स्क्वेअर मीटर इज इक्वल टू 1950 रुपीज. म्हणजे ह्या पूर्ण बॉक्सला, ओपन बॉक्सला रंग द्यायचा खर्च किती येणार आहे आपला? 1950 रुपये. सोपं उदाहरण होतं. पहिले आपण काय केलं, त्याचा किती पत्रा लागेल तो काढला, पण ते ओपन असल्यामुळे आपण इथला 2 कट केला, त्याच्यात व्हॅल्यू पुट केला आणि आपल्याला 6.5 मीटर एवढा पत्रा लागेल हे इथे मिळालं. त्यानंतर आपल्याला पेंटिंगचा खर्च काढण्यासाठी, पण पेंटिंग आतून पण करायची आणि बाहेरून करायची हे लक्षात घेतलं, म्हणून इनसाइड 6.5 मीटर आणि आउटसाइड 6.5 मीटर पत्रा मिळून तर 13 मीटर पत्रा तयार झाला. आणि त्याचा जो रेट आहे तो 150 होता, त्याने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला किंमत मिळालेली आहे 1950 रुपये. सो अशा पद्धतीने आपला हा लेसन जो आहे तो इथे संपलेला आहे. पेरिमीटर अँड एरिया. कसा वाटला हा लेसन? तुमचे टॉपिक क्लिअर झाले का? त्यानंतर तुम्हाला तुमचे काही सजेशन्स असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि असेच बघत राहा DS डिजिटल स्कूलचे व्हिडिओ. आणि आवडत असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग न्यू टॉपिकसह न्यू व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.